श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 3. स्वगुण परीक्षा. समास 3. स्वगुण परीक्षा ब. श्रीराम. द्वितीय संबंध झाला, दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे श्रीराम. दुसरा विवाह होताच मागील दुःख तो विसरून गेला आणि संसारात सुख आहे असे मानून दिवस घालवू लागला. झाला अत्यंत कृपण, पोटे न खाय अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एकसरा श्रीराम. आता तो अत्यंत कंजूष झाला. पोटभर अन्न देखील खाईना, पैशासाठी एकाएकी प्राण टाकू लागला. कदा कल्पांती नवेची, सांचिलेची पुन्हा सांची, अंतरी असेल कैंची सत्वासना श्रीराम. प्रलय ओढवला तरी पैसे खर्च करीनासा झाला. साठवलेल्या पैशात सारखी भर घालू लागला. अशी वृत्ती झाल्यामुळे त्याच्या अंतरात सद्वासना राहील तरी कशी. स्वये धर्म न करी, धर्म कर्त्यासही वारी, सर्व काळ निंदा करी साधू जनाची श्रीराम. स्वतः धर्म करीना व इतर कुणी धर्म करू लागले तर त्याचे निवारण करू लागला. साधू सज्जनांची सर्व काळ निंदा करू लागला. नेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतीत अभ्यागत, मुंगी मुखींचे जे सीत तेही वेचून सांची श्रीराम. तीर्थयात्रा नाही, व्रत नाही की अतिथी अभ्यागत नाही अशी त्याची वृत्ती झाली. मुंगीच्या तोंडातील अन्नाचा कणही तो वेचून साठवू लागला. स्वये पुण्य करवेना, केले तरी देखवेना, उपहास्य करी मना नये म्हणून श्रीराम. स्वतःच्या हातून पुण्य करवत नाही, दुसऱ्या कुणी केले तर पाहवत नाही, आपल्याला आवडत नाही म्हणून जो कुणी करीत असेल त्याचा उपहास करू लागला. देवा भक्तांस उछेदी, अंग बळे सकळांच खेदी, निष्ठुर शब्दे अंतरभेदी प्राणी मात्रांचे श्रीराम. देवाला भक्तांना त्रास देऊ लागला. आपल्या शक्तीच्या बळावर सगळ्यांना दुःख देऊ लागला. प्राणी मात्रास निष्ठुर शब्द बोलून त्याचे अंतःकरण दुखवू लागला. नीती सांडून मागे, अनीतीने वर्तो लागे, गर्व धरून फुगे सर्व काळ श्रीराम. नीतीचा त्याग करून तो अनीतीने वागू लागला आणि सदा सर्वदा अभिमान धरून ताठ्याने वागू लागला. पूर्वजांस सिंतरिले, पक्ष श्राद्धही नाही केले, कुळदैवत ठकिले कोणे परी श्रीराम. तो पक्ष श्राद्धही करीना. या प्रकारे त्याने आपल्या पूर्वजांनाही फसविले. काहीतरी सबब शोधून तो कुळधर्म कुळाचारही करीना. या प्रकारे त्याने कुळदेवतेलाही ठकविले. आक्षक्त भरिली भाणा, दुजा ब्राह्मण मेहुणा, आला होता पाहुणा स्त्रिये समूळ श्रीराम. तो बहिणीलाच सवाष्ण म्हणून आमंत्रण देई आणि बायकोला बोलवायला आलेल्या मेहुण्यासच ब्राह्मण सांगून पाहुणचाऱ्यांवरच भागवू लागला आणि त्यामुळे इतर दोघांचा भोजन खर्च वाचवू लागला. कदा नावडे हरिकथा, देव न लगे सर्वथा, स्नान संध्या म्हणे वृथा कासया करावी श्रीराम. त्याला हरिकथा कधीच आवडत नसे. देवाची काय आवश्यकता आहे असे त्याला वाटे. उगीच स्नान संध्या तरी का म्हणून करावी असे तो म्हणू लागला. अभिलाषे सांची वित्त, स्वये करी विश्वासघात, मध्ये मातला उन्मत्त तारुण्यपणे श्रीराम. अभिलाषा धरून तो द्रव्य संचय करू लागला. स्वतः दुसऱ्याचा विश्वासघात करू लागला आणि तारुण्याच्या मदाने माजून अत्यंत उन्मत्तपणे वागू लागला. तारुण्य अंगी भरले, धारिष्ट नवचे धरिले, करू नये तेची केले महापाप श्रीराम. तारुण्याच्या जोरामुळे कामवासना उत्पन्न झाली. मनोधैर्य टिकणे अशक्य झाले आणि जे करू नये ते महापाप त्याने केले. स्त्री केली परी धाकुटी, धीर न धरवेची पोटी, विषय लोभे सेवटी ओळखी सांडिली श्रीराम. स्त्री केली होती पण वयात आलेली नव्हती आणि याला तर धीर धरवेना. शेवटी विषय सुखाच्या लोभाने कुणाला ओळखे नसा झाला. माये बहीण न विचारी, झाला पापी परद्वारी, दंड पावला राजद्वारी तरी पालटेना श्रीराम. आई बहिणीप्रमाणे परस्त्रीशी वागावे हा विचार राहिला नाही
आणि परस्त्रीशी संबंध ठेवल्याने पातकी ठरला. त्यामुळे न्यायालयात त्याला शिक्षा झाली, तरी त्याचे वागणे पालटले नाही. परस्त्री देखोनी दृष्टी, अभिलाष उठे पोटी, अकर्तव्ये हिंपुटी पुन्हा होये श्रीराम. परस्त्री दृष्टीस पडताच त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होऊ लागली, पण तिची प्राप्ती होत नाही असे पाहून तो पुन्हा कष्टी होऊ लागला. ऐसे पाप उदंड केले, शुभाशुभ नाही उरले, तेणे दोषे दुःख भरले, अकस्मात अंगी श्रीराम. अशा रीतीने त्याने उदंड पाप केले. शुभाशुभाचा विचारही त्याच्या ठिकाणी राहिला नाही. त्या दोषामुळे अकस्मात त्याच्या अंगी दुःख भरले. व्याधी भरली सर्वांगी, प्राणी झाला क्षयरोगी, केले दोष आपुले भोगी, शीघ्र काळे श्रीराम. त्याच्या सर्व शरीरात रोग पसरला, त्याला क्षयरोग लागला. त्याने केलेल्या दोषांची फळे भोगण्याची पाळी लवकरच त्याच्यावर आली. दुःखे सर्वांग फुटले, नासिका वघेची बैसले, लक्षण जाऊन झाले कुलक्षण श्रीराम. रोगाने त्याच्या सर्वांगावर फोड उठले, नाक झडून गेले आणि सर्व सौंदर्य जाऊन कुरूपता आली. देहास क्षीणता आली, नाना व्यथा उद्भवली, तारुण्य शक्ती राहिली, खंगला प्राणी श्रीराम. देह अगदी कृश झाला, नाना व्यथा उत्पन्न झाल्या आणि तारुण्यातील शक्ती सगळी नष्ट होऊन तो अगदी खंगून गेला. सर्वांगी लागल्या कळा, देहास आली अवकळा, प्राणी कापे चळचळा, शक्ती नाही श्रीराम. त्याच्या सर्वांगाला कळा लागल्या, देहाला अवकळा आली आणि अंगात शक्ती न राहिल्याने तो थरथर कापू लागला. हस्तपादाधिक झडले, सर्वांगी किडे पडिले, देखोनी थुंको लागले लहान थोर श्रीराम. हातपाय वगैरे रोगाने झडले, सर्वांगात किडे पडले. त्याच्याकडे पाहून सर्व लहान थोर तिरस्काराने थुंकू लागले. झाली विष्टेची सारणी, भोवती उठली वरढाणी, अत्यंत खंगला प्राणी जीवनवचे श्रीराम. त्यात त्याला जुलाब होऊ लागले, त्यामुळे आसपास दुर्गंधी सुटली. तो अत्यंत खंगून गेला, पण जीव जाता जाईना. आता मरण देगा देवा, बहुत कष्ट झाले जीवा, झाला नाही नेणो ठेवा पातकाचा श्रीराम. मग तो म्हणू लागला की देवा, आता मला मरण दे. माझ्या जीवाला अत्यंत यातना झाल्या आहेत. अजून माझ्या पापांचा घडा भरला नाही का? दुःखे घळघळा रडे, जो जो पाहे अंगाकडे, तो दैन्यवाणे बापुडे तळमळी जीवी श्रीराम. तो दुःखाने घळघळा रडू लागला. जो जो स्वतःच्या अंगाकडे पाहावे, तो ते अधिकच दैन्यवाणे दिसू लागले. त्यामुळे तो बिचारा मनात तळमळू लागला. ऐसे कष्ट झाले बहुत, सकळ झाले वाता हात, दरवडा घालून वित्त चोरटी नेले श्रीराम. अशा प्रकारे त्याला खूप कष्ट झाले. सर्व वाताहात झाली. त्यात दरोडेखोरांनी दरोडा घालून सर्व द्रव्य चोरून नेले. झाले आरत्र ना परत्र, प्रारब्ध ठाकले विचित्र, आपला आपण मळमूत्र सेविला दुःखे श्रीराम. याप्रमाणे ना धड इहलोक ना परलोक अशी विचित्र अवस्था झाली. प्रारब्धाचा असा विचित्र भोग भोगावा लागला की स्वतःचे मळमूत्रच दुःखाने त्याला सेवावे लागले. पाप सामग्री सरली, दिवसेंदिवस व्यथा हरली, वैद्ये औषधे दिधली, उपचार झाला श्रीराम. पुढे त्याच्या पापकर्माचा भोग सरला आणि दिवसेंदिवस त्याची व्यथा कमी होऊ लागली. वैद्याने औषधे दिली आणि त्याचा उपयोग झाला. मरत मरत वाचला, यास पुन्हा जन्म झाला, लोक म्हणती पडिला माणसांमध्ये श्रीराम. लोक म्हणू लागले की हा मरता मरता वाचला आहे, याचा जणू पुनर्जन्मच झाला आहे. आता हा जरा माणसात आला आहे. ये रे स्त्री आणली, बरवी घरवात मांडली, अति स्वार्थ बुद्धी धरली, पुन्हा मागुती श्रीराम. मग त्याने आपल्या स्त्रीला घरी आणली आणि परत घरात दिवा लागू लागला. पण परत त्याने पूर्वीप्रमाणेच अति स्वार्थ बुद्धीच धरली. काही वैभव मिळविले, पुन्हा सर्वही संचिले, परंतु गृह बुडाले, संतान नाही श्रीराम. काही वैभव मिळवले, परत सर्व साठवले, पण संतान नसल्याने घर बुडाल्यासारखेच त्याला वाटू लागले. पुत्र संतान नसता दुःखी, वांजनाव पडिले लोकिकी, ते न फिटे म्हणून लेकी, तरी हो आता श्रीराम.
पुत्र संतान झाले नाही, त्यामुळे तो दुःखी झाला. लोकात वांज म्हणून नाव पडले. ते नाव जावे म्हणून आता मुलगा तरी होऊ दे, असे तो म्हणू लागला. म्हणून नाना सायास बहुत देवास केले नवस, तीर्थे व्रते उपवास धरणे पारणे मांडिले श्रीराम. म्हणून त्याने नाना सायास केले, अनेक देवांना नवस केले. तीर्थयात्रा, व्रते, उपवास, धरणे, पारणे यांचा सपाटा लावला. विषय सुख ते राहिले, वांझपणे दुःखी केले. तव ते कुळदैवत पावले, जाली वृद्धी श्रीराम. विषय सुख राहिले बाजूला, पण वांझपणाने दोघांना दुःखी केले. तेवढ्यात कुलदैवत प्रसन्न झाले आणि एकदाचे मूल झाले. त्या लेकुरावरी अति प्रीती, दोघेही क्षण एक न विशंभती. काही झाल्या आक्रंदती दीर्घस्वरे श्रीराम. त्या मुलावर दोघांचे अत्यंत प्रेम जडले. दोघेही त्याला एक क्षणभरही विसंबत नसत. त्याला काही झाले तर ती जोर जोराने रडू लागत. ऐसी ते दुःखिस्ते, पूजित होती नाना दैवते. तव ते ही मेले अवचिते, पूर्व पापे करोनी श्रीराम. अशी ती दुःखित दोघे नाना दैवतांची पूजा करीत होती. तोच पूर्व पापाच्या प्रभावाने ते मूलही अकस्मात मरण पावले. तेणे बहुत दुःख झाले, घरी आरंधे पडिले. म्हणती आम्हास का ठेविले देवे, वांझ करुनी श्रीराम. त्यामुळे त्यांना अत्यंत दुःख झाले. परत घरी निपुत्रिकत्व आले. ते दोघे म्हणू लागले की देवाने वांझ करून आम्हाला तरी कशाला ठेवले आहे. आम्हास द्रव्य काय करावे, ते जावे परी अपत्य व्हावे. अपत्या लागी त्यजावे लागेल सर्व श्रीराम. आम्हाला हे द्रव्य काय करायचे आहे, हे सर्व गेले तरी चालेल, पण मूल बाळ होऊ दे. मुलासाठी सर्व सोडावे लागले तरी चालेल. वांझपण संधीसे गेले, तो मरत वांझ नाव पडिले. ते न फिटे काही केले, तेणे दुःखे आक्रंदती श्रीराम. एक मूल झाल्याने वांझपण गेले होते, पण आता ते मूल गेल्याने मरत वांझ म्हणजे जिची मुले जगत नाहीत अशी स्त्री असं नाव पडले आहे. ते नाव आता काही केल्या जात नाही, म्हणून त्या दुःखाने दोघे पुन्हा रडू लागले. आमुची वेली का खुंटिली, हा हा देवा वृत्ती बुडाली. कुळस्वामिण का क्षोभली, विझाला कुळदीप श्रीराम. आमची वंशवेली का बरे खुंटली, हाय रे देवा आमची वृत्ती का बरे बुडाली. कुलस्वामिनी आमच्यावर कोपली तर नाही ना, आमचा कुलदीप का बरे विझला. आता लेकुराचे मुख देखेन, तरी आनंदे राडी चालेन. आणि गळही टोचीन कुळस्वामिनी पासी श्रीराम. आता परत जर आम्हाला पुत्राचे मुख पाहावयास मिळाले तर आनंदाने धगधगीत निखाऱ्याच्या खाईतून चालत जाईन, किंवा कुलस्वामिनी पुढे गळही टोचून घेईन. आई भूता करीन तुझा, नाव ठेवीन केरपुंजा. वेसणी घालीन माझा मनोरथ पुरवी श्रीराम. आई त्या मुलाला तुझा भूता सेवेकरी करीन, त्याचे नाव केरपुंजा ठेवीन, त्याच्या नाकात नथणी घालीन, पण माझा एवढा मनोरथ पूर्ण कर. बहुत देवांच नवस केले, बहुत गोसावे धुंडिले. गटगटा गिळिले सगळे विंचू श्रीराम. ह्याप्रमाणे अनेक देवांना त्यांनी नवस केले. पुष्कळ गोसावी धुंडले, सबंध विंचू गटागटा गिळले. केले संबंधाचे सायास, रहाणे घातले बहुवस. केळे नारिकेळे ब्राह्मणास, अम्रदाने दिधली श्रीराम. संबंधांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केले. अंगात दैवत घालण्याचे नाना तऱ्हेने प्रयत्न केले. ब्राह्मणांना केळी, नारळ, आंबे इत्यादींची दाने केली. केली नाना कवटाले, पुत्र लोभे केली ढाले. तरी अदृष्ट फिरले, पुत्र नाही श्रीराम. नाना प्रकारचे तंत्रप्रयोग केले. पुत्र लोभाने क्षुद्र मंत्रप्रयोगही केले, तरीही नशीब फिरले आणि पुत्र काही होईना. वृक्षाखाले जाऊन नाहाती, फळती झाडे करपती. ऐसे नाना दोष करीती, पुत्र लोभा कारणे श्रीराम. पुत्र व्हावा म्हणून अस्पर्श असता वृक्षाखाली जाऊन न्हाणे, फळती झाडे जाळणे इत्यादी नाना पातके त्यांनी केली. सोडून सकळ वैभव, त्यांचा वारया वेगला जीव. तव तो पावला खंडेराव आणि कुळस्वामिनी श्रीराम. दोघांनी आपले सर्व वैभव सोडून दिले आणि त्यांची अवस्था भ्रमिष्ठासारखी झाली. इतक्यात त्यांना खंडेराव आणि कुलस्वामिनी प्रसन्न झाली.
आता मनोरथ पुरती स्त्री पुरुषे आनंदती सावध होऊनी श्रोती पुढे अवधान द्यावे श्रीराम. आता आपले मनोरथ पूर्ण होईल या विचाराने नवरा बायको आनंदून गेली. श्री समर्थ म्हणतात की आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे जे सांगेन ते लक्षपूर्वक ऐकावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे स्वगुण परीक्षा ब नाम समास तिसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.